बॉलिवूडच्या चमचमाटात कधी कोणती गॉसिप उफाळून येईल सांगता येत नाही. कधी कोणाची लव्ह स्टोरी, कधी ब्रेकअपच्या अफवा, तर कधी चक्क लग्नाच्या बातम्या. असाच एक किस्सा आहे जो काही वर्षापूर्वी सिनेसृष्टीत गाजला होता. एका सिनेमाच्या सेटवर खऱ्या खुऱ्या पुजाऱ्याने मंत्रोच्चार, 7 फेरे आणि मंगळसूत्र घालून 2 स्टार्सचं लग्न लावलं. ही गॉसिप आहे आपल्या लाडक्या भाऊ बहिणी अर्थातच रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांच्याशी जोडलेली. पण यात ट्विस्ट आहे. या गॉसिप मध्ये जेनेलियाचं नाव आहे, पण रितेश देशमुख सोबत नाही, तर दुसऱ्या कोणासोबत. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये. ही गोष्ट आहे 2011 सालची, जेव्हा जेनेलिया आणि जॉन अब्राहम यांचा फोर्स हा सिनेमा सिनेमागृहात धडकला होता. या सिनेमातली त्यांची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढली होती. पण सिनेमाच्या सेटवर काहीतरी असं घडलं ज्याने सगळ्यांना चक्रावून टाकलं. अफवा पसरली की सिनेमाच्या शूटिंग दरम्यान खऱ्या पुजाऱ्याने जेनेलिया आणि जॉन यांचं लग्न लावलं. वरमाला, मंत्रोच्चार, 7 फेरे, सगळं काही झालं असं बोललं गेलं. आता याचा खुलासा खुद्द जेनेलियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केलाय. 2011 मध्ये फोर्स सिनेमाचं शूटिंग जोरात सुरू होतं. जेनेलिया आणि जॉन यांची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. पण सिनेमाच्या सेटवर एक सीन शूट होताना असं काही घडलं की गॉसिपच्या आगीला पेट मिळाला. बोललं गेलं की एका खऱ्या पुजाऱ्याने चक्क जेनेलिया आणि जॉन यांचा हिंदू पद्धतीने विवाह लावला. वरमाला घातली गेली, मंत्रोच्चार झाले, मंगळसूत्र बांधलं गेलं आणि 7 फेरेही पूर्ण झाले. ही बातमी जंगलातल्या आगीसारखी पसरली आणि लोकांना खरंच वाटलं की जेनेलिया आणि जॉन यांचं लग्न झालंय. पण खरं काय आणि खोटं काय याचा उलगडा आता जेनेलियाने स्वतः केलाय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जेनेलियाने या सगळ्या गॉसिपवर पडदा टाकला. ती म्हणाली, हे सगळं खोटं होतं, आमचं काही लग्न झालं नव्हतं. ही सगळी गोष्ट PR टीमने उभी केली होती. त्यांना विचारायला हवं की त्यांनी असं का केलं. जेनेलियाने स्पष्ट केलं की या अफवेमागे तिचा किंवा जॉनचा काहीही हात नव्हता. ही सगळी कहाणी फक्त सिनेमाच्या प्रमोशनसाठी रचलेली खेळी होती. पण त्या काळात ही गॉसिप इतकी पसरली की अनेकांना खरंच वाटलं की जेनेलिया आणि जॉन यांचं लग्न झाले. आणि त्याच वेळी जेनेलिया आणि रितेश यांचं नातंही चर्चेत होतं. जेनेलिया आणि रितेश यांचं नातं त्या काळातही सगळ्यांना माहित होतं. 10 वर्षांच्या रिलेशनशिप नंतर 2012 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली आणि आजही ते चाहत्यांचे लाडके भाऊ बहिणी आहेत. या अफवांनी त्यांच्या नात्यावर काहीच परिणाम केला नाही, कारण त्यांचं प्रेम खूपच मजबूत आहे. आजही ही जोडी एकमेकांवर जीवापाड प्रेम करते आणि त्यांचा हा बॉन्ड पाहून चाहतेही खुश होतात. जेनेलिया सध्या आमिर खान सोबतच्या सितारे जमीन पर या सिनेमाच्या प्रमोशन मध्ये व्यग्र आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि यात जेनेलियाची भूमिका खूप खास असणार आहे. दुसरीकडे रितेशचा हाऊसफुल 5 नुकताच 6 जून 2025 रोजी रिलीज झाला आहे आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. याशिवाय जेनेलिया आणि रितेश एकत्र राजा शिवाजी या पॅन इंडिया सिनेमासाठी काम करत आहेत. ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करायला सज्ज आहे. बॉलिवूडच्या या गॉसिप गल्लीत अशा मजेशीर अफवा येतच राहतात. पण जेनेलिया आणि रितेश यांनी आपल्या प्रेमाने आणि विश्वासाने सगळ्या अफवांना बाजूला सारलं. फोर्सच्या सेटवरचं ते तथाकथित लग्न फक्त एक PR स्टंट होता, पण त्याने काही काळ सिनेसृष्टीत खळबळ माजवली होती. आज जेनेलिया आणि रितेश आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात यशस्वीपणे पुढे जात आहेत आणि चाहत्यांना त्यांच्या जोडीची जादू पाहायला मिळते. तुम्हाला काय वाटतं? अशा गॉसिप्समुळे सिनेमाचं प्रमोशन खरंच होतं की फक्त गोंधळ निर्माण होतं? कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.